आपण तूप तापत ठेवले. तूप तापलं का त्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं टाकूया. मिरची, लसूण, आलं छान परतून झालं. त्यामध्ये गरम मसाले छान परतून घेऊ. गरम मसाले परतलं का त्यामध्ये कांदा घालूया आणि कांदा परतून घेऊ. इथं कांदा आपण चांगला परतून घेऊया. कांदा परतून झालाय. त्यामध्ये टोमॅटो आणि सगळं फास्ट गॅसवर परतू दे. टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चांगला. टोमॅटो छान परतून झालाय आपला. आपण झाकण ठेवून घेऊया. आपण झाकण काढूया. इथं मी बारीक गॅस केलाय. छान असं उलटून स्मॅश करून घ्यायचे. थोडे थोडे कुठे तुम्हाला वाटलं असं जरा मोठे राहिले तर. आता त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे. हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, पुलाव मसाला, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. आता आपलं छान मिक्स करून झाले. त्यामध्ये टाकणारे छोले तुम्हाला पाहिजे तेवढे टाका. नंतर टाकणारे दही आपण मिक्स करून घेऊया. इथं आपले छोले आणि दही छान मिक्स करून झाले. त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतलेत. तांदूळ मिक्स करून घेऊ. तर तांदूळ परतून झालेत आपले. त्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे. जेवढं तांदूळ आहे त्याच्यात तिप्पट पाणी ओतणार आहे मी. इथे आपण छोले शिजवून घेतले. त्यामुळे छोले काय शिजण्यासाठी पाणी ओतायचं नाही. फक्त आपलं तांदूळ शिजले पाहिजे. तांदळाला जेवढं पाणी लागेल शिजायला तेवढं पाणी ओतून घ्या. त्यामध्ये शेवटी टाकणारे पनीर मी तुपावर भाजून घेतलेत. पनीर टाकल्यावर जास्त मिक्स नाही करायचं जोरात, आता पनीर तुटायची भीती असते. अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवूया आणि भात शिजेपर्यंत आपण वाट बघूया. आपण झाकण काढून बघूया. इथे बघा किती सुंदर आपला भात शिजलाय. गॅस बंद करू. अगदी सुट्टा सुट्टा झालाय, मस्त मोकळा. बघा खूप सुंदर झालाय. इथं आपला शाही छोले पनीर पुलाव तयार आहे. वरून गॅस बंद केला आपण. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू.